मित्रांनो, एनसीएम पीआयक्यू सीरीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण थर्ड इयर एएनटीच्या विद्यार्थ्यांसाठी एनसीएमचे पीआयक्यू सोल्युशन्स व्हिडिओ सोल्युशन्स आपण अपलोड करत आहोत. त्यामध्ये आपण फंडामेंटल्स ऑफ जावा प्रोग्रामिंग असो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड थिअरी असो किंवा डिजिटल कम्युनिकेशन या तीनही विषयाचे आपण पीआयक्यू सोल्युशन्स अपलोड करत आहोत. एनसीएम मध्ये चांगले मार्क्स मिळवायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण प्रत्येक क्वेश्चनचं कन्सेप्ट प्लस सोल्युशन आपण इथे अपलोड करणार आहोत. तर चला तर आपण आता क्वेश्चनकडे वळूया. आपण जावाचं सोल्युशन बघत होतो. तर जावाचा आजचा कोणता क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे तो आपण आता सॉल्व्ह करू. सर्वात पहिले क्वेश्चन काय तो बघून घ्या. राइट अ जावा प्रोग्राम टू इम्प्लिमेंट मल्टी लेवल इनहेरिटन्स विथ 3 लेवल्स ऑफ हायरार्ची. ठीक आहे. 9 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे. आपल्याला फक्त मी एवढं सांगणार आहे तुम्हाला, जर तुम्हाला जावा थोडीफार येत जरी नसेल, तरी सुद्धा तुम्ही या क्वेश्चनचा आन्सर चांगल्या प्रकारे लिहून पूर्ण मार्क मिळवू शकता. लिहायचंय काय? आपण इनहेरिटन्स काय असतं ते अगोदर सुद्धा शिकलेलो आहे. इनहेरिटन्सच्या थोडंसं इनहेरिटन्सची डेफिनेशन वगैरे लिहायची. काय लिहिणार त्यामध्ये आपल्याला माहिती आहे. Inheritance is a concept in object-oriented programming that allows a class to acquire properties and behaviors of another class. म्हणजे काय? इनहेरिटन्स ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगची कन्सेप्ट आहे. काय करते? प्रॉपर्टीज आणि बिहेवियर्स आपल्याला एका क्लासमधून दुसऱ्या क्लासमध्ये इनहेरिट करायला मदत करते. The class that is inherited from is called parent or superclass. The class that inherits is called the child or subclass. म्हणजे ज्या क्लासच्या प्रॉपर्टीज आणि बिहेवियर्स आपण दुसऱ्या क्लासला देत असतो, तर त्यातला ज्या क्लासच्या आपण प्रॉपर्टीज देतो तो असतो पॅरेंट क्लास आणि ज्याला त्या प्रॉपर्टीज देतो तो असतो आपला चाइल्ड क्लास. एवढी सिंपल इनहेरिटन्सची कन्सेप्ट आहे. आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे इनहेरिटन्सचा. समजत नसेल तर तो सुद्धा तुम्ही व्हिडिओ चांगल्या कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी बघू शकता. आता मल्टी लेव्हल इनहेरिटन्स आपल्याला स्पेसिफिक आपल्याला इथे विचारलंय. त्यामध्ये त्याची मल्टी लेव्हल इनहेरिटन्सची आपण डेफिनेशन काय लिहिणार? व्हेन अ क्लास इज डिराइव्हड फ्रॉम अनदर डिराइव्हड क्लास, इट्स कॉल्ड मल्टी लेव्हल इनहेरिटन्स. ठीक आहे. म्हणजे काय? आपण एखाद्या क्लासला प्रॉपर्टीज देणार आहे, पण ऑलरेडी त्या क्लासने सुद्धा अगोदर एका क्लासमधून प्रॉपर्टीज घेतलेल्या आहेत. याला चांगल्या प्रकारे आता आपण समजून घेऊ. हे एक्झाम्पल मल्टी लेव्हल इनहेरिटन्सचं एक्झाम्पल आहे. तर याच्यामध्ये सर्वात पहिले ए हा आपला काय आहे? आपला बेस क्लास आहे. बी हा आपला इंटरमिडिएरी क्लास आहे आणि सी आपला डिराइव्ह क्लास आहे. आता यामध्ये बघा, आता ए ज्यावेळेस क्लास आहे, एच्या सगळ्या प्रॉपर्टीज अँड बिहेवियर्स बी इनहेरिट करून घेणार. ठीक आहे. आता बी ला कोणी इनहेरिट केले? सी नी. आता बी च्या सगळ्या प्रॉपर्टीज अँड बिहेवियर कुठे जाणार? सी मध्ये जाणार. तर ऑटोमॅटिकली ए च्या सगळ्या प्रॉपर्टीज सगळ्या सी मध्ये येणार. एवढंच ते मल्टी लेव्हल इनहेरिटन्सचं कन्सेप्ट आहे. डेफिनेशन मध्ये सिंपल लिहायचं, व्हेन क्लास इज डिराइव्ह फ्रॉम अनदर डिराइव्ह क्लास इट्स कॉल्ड मल्टी लेव्हल इनहेरिटन्स. आता आपण त्याचं एक्झाम्पल बघूया, की एक्झाम्पल मध्ये प्रोग्राम कसा लिहायचा आहे. सर्वात पहिले त्यांनी आपल्याला काय सांगितलंय? मल्टी लेव्हल इनहेरिटन्स तयार करायचे. सो मल्टी लेव्हल इनहेरिटन्स 3 लेव्हल मध्ये पाहिजे. त्यामध्ये सर्वात पहिले लेव्हल 1 मध्ये आपण एक पॅरेंट क्लास तयार केला ॲनिमल. आपण एक्झाम्पल सिंपल घेतो आहे. कोणाला जर अवघड एक्झाम्पल हवं असेल तर ते सुद्धा मी प्रोव्हाईड करणार आहे. तर पॅरेंट क्लास आपण घेतलाय ॲनिमल नावाचा. त्यामध्ये एक नॉर्मल मेथड तयार केली इट नावाची आणि त्यात स्टेटमेंट दिलं ॲनिमल्स कॅन इट. ठीक आहे. एवढं या लेव्हल 1 च्या क्लासचं काम आहे, की एक मेथड आणि त्याच्यामध्ये एक स्टेटमेंट. हे झालं पॅरेंट क्लासचं. आता आपण एक चाइल्ड क्लास तयार करणार आहे ॲनिमलचा. ठीक आहे. नाव काय दिलं आपण क्लासचं? मॅमल. मॅमल क्लासचं नाव दिलं आणि त्याला ॲनिमलने ॲनिमलच्या सगळ्या प्रॉपर्टीज अँड बिहेवियर आपण मॅमल्समध्ये टाकल्या. इनहेरिटन्सच्या मदतीने. इनहेरिटन्सच्या मदतीने म्हणजे काय? एक्सटेंड्स कीवर्ड यूज करून. आणि त्यामध्ये आपण एक मेथड तयार केली व्हाईट वॉक. ठीक आहे. त्याच्यात एक स्टेटमेंट दिलं मॅमल्स कॅन वॉक. आता इथं सुद्धा एक स्टेटमेंट दिलं, तर तशा प्रकारे इथं सुद्धा एक मॅमल्स कॅन वॉक नावाचं एक स्टेटमेंट दिलंय. हे झालं आता चाइल्ड क्लास ऑफ ॲनिमल. ठीक आहे. आता ज्यावेळेस आपण मॅमलला ॲनिमलच्या सगळ्या प्रॉपर्टीज अँड बिहेवियर्स दिल्या, त्यावेळेस ही ईट नावाची मेथड सुद्धा या मॅमलमध्ये आलेली आहे आणि वॉक नावाची मेथड आपण नवीन टाकली. ठीक आहे. आता मॅमलमध्ये टोटल मेथड्स किती झाल्या? ईट नावाची एक मेथड तयार झालेली ती सुद्धा आली आणि वॉक नावाची एक मेथड सुद्धा आली. ठीक आहे. आता तिसरी लेव्हल आपण घेतली. अजून एक चाइल्ड क्लास घेतला. आता मॅमलचा चाइल्ड क्लास.
पहिले आपण ॲनिमल पॅरेंट क्लास बनवला. ॲनिमलच्या प्रॉपर्टीज अँड बिहेवियर्स मॅमलला दिल्या. आता मॅमलच्या प्रॉपर्टीज अँड बिहेवियर्स कशाला देणार आहे? डॉग या क्लासला देणार आहे. त्यामध्ये सुद्धा आपण एक मेथड बनवली बार्क. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय स्टेटमेंट दिलं? डॉग बार्क्स. आता सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं काय फक्त प्रिंटिंग स्टेटमेंट आहे. म्हणजे डॉग बार्स आता डबल कोडच्या आतमध्ये हे डबल कोड जे दिसतायत, हे डबल कोड त्याच्या आतमध्ये जे आपण लिहू ते जसं तसं प्रिंट होणार आहे. ठीक आहे. एवढं सगळं आपल्या तिन्ही क्लासचं आपला ब्लूप्रिंट असणार आहे तिन्ही क्लासची. आता आपण मेन क्लासमध्ये या सगळ्या मेथड्स आपण ट्राय करूया. सर्वात पहिले तुम्हाला परत एकदा सांगतो, ॲनिमलच्या सगळ्या मेथड्स ॲनिमलकडे एकच मेथड आहे ईट. मॅमलकडे 2 मेथड आहे. ईट एक मेथड आहे कारण ॲनिमलच्या सगळ्या प्रॉपर्टीज अँड बिहेवियर्स आपण यामध्ये टाकल्या आणि वॉक एक स्वतःची मेथड आहे. तसं डॉगकडे किती मेथड आहे? बार्क नावाची त्याची स्वतःची एक मेथड आहे. मॅमलची वॉक नावाची मेथड आणि ईट नावाची मेथड या दोन्ही मेथड त्याच्यामध्ये आलेल्या आहे. पण मेन क्लासमध्ये आपण बघणार आहोत कशा प्रकारे काम करते. तर क्लासचं नाव काय दिलं तर मेन क्लासचं मल्टी लेव्हल इनहेरिटन्स डेमो. आता तुम्ही काही पण नाव देऊ शकता. त्यामध्ये मेन मेथड घेतली. मेन मेथडच्या आतमध्ये आपण आता सगळं लिहिणार आहोत. तर सर्वात पहिले आपण काय केलं क्रिएटिंग ऑब्जेक्ट ऑफ चाइल्ड क्लास म्हणजे डॉग आपला हा चाइल्ड क्लास होता. त्याचा आपण ऑब्जेक्ट तयार केलं. डी या नावाच्या व्हेरिएबलमध्ये ते ऑब्जेक्ट आपण स्टोअर केलं. ठीक आहे. आता आपण सगळ्या मेथड्स कॉल करून बघूया कोणत्या मेथड इनोक होत आहे. डी डॉट इट म्हणजे इट मेथड आपण ॲनिमल कडनं घेतली होती ती इनवोक झालेली आहे. डी डॉट वॉक ही मॅमल कडनं मेथड घेतलेली आहे ती सुद्धा इनवोक झालेली आहे. आणि डी डॉट बार्क ही डॉगची स्वतःची मेथड आहे ती ऑब्व्हियसली इथे इनवोक होणार होती. अशा प्रकारे तीनही मेथड्स इथे आपल्याला डॉग या क्लासमध्ये मिळालेल्या आहे. अशा प्रकारे आपण या क्वेश्चनचं सोल्युशन बघतोय. मित्रांनो नोट्स अशा प्रकारे बनवल्या आहेत की तुम्ही जेवढं या नोट्समध्ये दिसतंय तेवढं जरी तुम्ही पेपरमध्ये लिहिलं तरी तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळून जातील. कारण मी ते कन्सेप्ट शिकवतो आहोत आणि त्यानंतर तुम्हाला पेपरमध्ये हे लवकर आठवेल. यासाठी जर तुम्हाला नोट्स हव्या असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही सगळ्या नोट्स मिळवू शकता.